पण ते बोला जरा की आपल्या संस्कृती मातीतच पाहिजे. तर हे जे मातीपासून बनलेलं जे भारतीय पद्धत आहे, या पद्धतीच्याच मूर्त्या आपण बसवल्या पाहिजे, जे आपल्या शास्त्राला मान्य आहे. आणि केमिकलपासून जे बनवतो आपण ते मान्य नाही. दुसरी गोष्ट, नदीमध्ये विसर्जन केल्यानंतर तिथं प्रदूषण वाढते, नदी खराब होते. आणि हा जो पैसा आपला चालला, हा जे गुंतवणूकदार आहेत दिवाळीचं सांगा, दिवाळीच्या आणि म्हणून हे जे कुंभाराच्या हातून बनलेली जे मूर्ती असतात आपल्या, त्याला आपण आपलं एक चॅनल आहे ओल्ड इज गोल्ड. तर ओल्ड इज गोल्ड म्हणजे जुनं ते सोनं. तर त्या पद्धतीनं ही मूर्ती जेव्हा आपण विसर्जन करतो आहे आता, नंतर याला असा दोन्ही साचे जॉईंट केल्या जातात. तो इकडे करणार. तर या पद्धतीच्या ज्या मूर्त्या बनतात, तर हे यांचा नंबर मी याच्यात देणार आहोत. तर ज्यांना काही ठोकचा माल जर लागला विकण्यासाठी, तर त्यांना बनवूनसुद्धा देतात. तर या नंबरवर मी देणार, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही यांचे संपर्क साधू शकता. इथे प्युअर मातीपासून बनलेला माल तुम्हाला मिळेल. आता ही मूर्ती साच्यातून निघत आहे. याच्यानंतरची क्रिया काय हे सुद्धा तुम्हाला दाखवतो आम्ही. हे बघा, अशी हे मूर्तीची आपण बाहेर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. पहा, हे निघली बाहेर आता. आणि याच्या पुढची क्रिया म्हणजे किती दिवसानं कापायचं आहे, कसं करायचं. आणि हातवात नंतर दुसरी क्रिया इकडे होत आहे. जे किनार कापत आहेत त्याची आणि याला फिनिशिंग देत आहेत. हे किती, एक तासानंतर किती तासानंतर द्यायचं आहे फिनिशिंग? सोकल्यानंतर द्यायचं आहे. तुम्हीसुद्धा हे काम शिकलं नाही? हो. तर ह्या यांच्या सुनबाई आहेत. ह्यासुद्धा यांना हातभार लावता काम करत आहेत. का ना तुमचं? अश्विनी शेंडोकर. अश्विनी शेंडोकर. ह्या बी सध्या कलाकार तयार झाल्या. फिरवा एक वेळ. तर पहा, हे आता याची फिनिशिंग सुरू आहे. याच्यानंतर याची कलरिंग होईल आणि आपण जो कलरिंग करतानाचा वित्त व्हिडिओ घेऊ. आता सध्या तुम्हाला मातीपासून कसं बनते हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. गणपती वगैरे सगळ्या मूर्त्या ह्या ऑर्डरप्रमाणे तुम्हाला मिळतील. याच्यात ते नंबर देईल, त्या नंबरवर तुम्ही त्यांना मागू शकता. हा टाकता वाटतं आमचा जरासाठी. मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पहा. आपण जे केमिकलचे प्लॅस्टरचा यूज करतो, तर हे पारंपरिक पद्धतीनं मातीपासून जे धुलाया तयार केल्या जातात ह्याच वापरल्या पाहिजे, जेणेकरून नदीमध्ये प्रदूषण होत नाही आणि कंपन्यांना जो पैसा जाते तो न जाता भारतामध्येच हा राहील. आणि भारतीय जे पारंपरिक जे कुंभार लोक बनवणारे आहेत त्यांच्या हातून बनलेल्या ज्या गोष्टी असतात ह्याच आपण मातीपासून बनलेल्याची पूजा केली पाहिजे आणि त्याचंच मान आहे. हे बघा कसं, याला किती मेहनत असते या कामाची पहा.
हे पहिले तुम्ही याची माती दाबली आता है ना. हा बॅक काढला वाटते आणि हा फ्रंट चालू आहे. तुम्हाला आता याचं पुरं चिपकवलं काळा इंडी कसं तयार. हा इतक्या मेहनतीनं ह्या मूर्ती बनवायला लागते टाईम. एक मूर्ती कमसे कम 50-60 के भाती घ्यावं लागते हां आणि त्याच्यामध्ये बी लोक या गोष्टीचा जेव्हा भाव करतात